लाईट गेली. नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर मी इकडे थोडासा भात टाकून घेते, तांदूळ धुवून स्वच्छ, आणि भाजी पण गरम करायला ठेवले. तर कसं मला आता जायचं आहे कामाला, म्हणून पटापट काम करून मला पोरांना जेवण वगैरे देऊन मला जायचं आहे कामाला. आणि मी सुद्धा जेवण करणार आहे. मला कामावून यायला उशीर होते, म्हणून मी पण जेवण पोरांसंग करून जाते. तर इकडं भाजी गरम करायला ठेवले, आणि चण्याची डाळसुद्धा मी भिजू घातले रात्री बनवायला, तिकडून आल्याच्या बाद कामावून. तर ह्या साईडला मी गरम करते चपात्यासुद्धा. चपात्या गरम म्हणताना मी तर ताज्या खात नाही चपाती, मला ॲसिडिटी होती, म्हणताना जळजळ होते छातीमध्ये, म्हणून मी ना चपाती ताजी कधीच खात नाही. बिना तेलाची चपाती राहते माझी. आणि शिळी चपाती मला खायला फार आवडते, इतकं आवडते ना काय सांगतो. मला त्याच्यासमोर ना सगळं फिक्का आहे. मला शिळं जेवण खूप आवडते खायला. तर बघा, आम्ही राहता मुंबईमध्ये, आणि ते पण भाड्यानं. भाडं खूप आहे इकडं मुंबईला. घरातलं खर्च हे ते सगळं हे ॲडजस्ट होत नाही. तर रात्रीचं जेवण कधीच कोणी फेकू नका. अन्न आहे, अन्नाचा अपमान कधीच करू नका. शिळं असलं कसं असलं ते अन्न आहे, कधीच फेकू नका. तर इकडं मी दिव्याला अंडं दिलं होतं. तर दिव्या बोलली, मम्मी मी नाही खाणार अंडं. तर दिव्याचं अंडं मला दिली. आशिष बोलला, मम्मी मी एकच खाणार अंडं. तर इकडं चिप्स संग आम्ही जेवण करता, आणि किती छान लागते तुम्हाला काय सांगू. तर इकडं आले कामावून, तर बघते तर लाईट गेली. तर तुम्ही बघू शकता की माझे लेकरं कसे बसलेत एकटे अंधारात. एवढं मला रडायला आलं काय सांगू तुम्हाला. तर एवढं भाडं देऊनसुद्धा मला काही सुविधा नाही, ना टॉयलेट बाथरूम नाही घरामध्ये, आणि पाण्याची सुद्धा बरोबर हे नाही आहे. त्यांनी येतच नाही पाणी. हप्त्यातून फक्त 2-3दा येते पाणी. नाही तर पाणी इतकं प्रॉब्लेम आहे पाण्याचं काय सांगू तुम्हाला. आता लाईटाचा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे, काय माहीत कधी होते की. तर इकडं मी रात्रीची तयारी करते. मी उशीर झाला आहे मला कामावून यायला आज. तर इकडंचं सगळं त्यांनी स्वच्छ वगैरे करून घेते, धुवून घेते. तर माझे लेकर कसे बसले होते, माझी वाट बघत तुम्ही बघू शकता. घर चालण्यासाठी, लेकरांना सांभाळण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. माणसाला मेहनत करून पुढे जावं लागते. ह्यासाठी मी रात्रीचं जेवण कधीच फेकत नाही. आम्ही रात्रीचं जेवण, मी असो, नवरा असो, लेकरा असो, आम्ही खाता. आम्हाला असं म्हणताना लाज नाही वाटत आम्हाला. आम्हाला ते आम्ही गरिबी दाखवायला आम्ही लाजत नाही का. आपण गरिबापासूनच आपण ओरी आलेले आहे. पहिलं आपण शिळं जेवण खात होत्या, आता ताजं निघले की ताजं आम्ही खाता. आम्ही ताज करून खाता. आम्हाला गरम गरमच आवडतं. हे आमच्या इथं नाही चालत. जशी परिस्थिती आहे त्या हिशोबानं आम्ही जेवण करता बस. तर मी असंच स्वयंपाक करत मी ना स्मिता सातपुते ह्यांचा ब्लॉग बघत होते. खरंच त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे. एक आई आहे, नवरा सोडून दिलेली एक स्त्री आहे. तर ती आपल्या मुलाला कशी सांभाळती कशी नाही, त्यांच्याकडून बघून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला भेटतात. पण तरी अशा महिला आहेत की ते घरात बसून स्वतःला मी काहीच करू शकत नाही असं विचार करतात. पण सगळ्यांनी त्यांचा ब्लॉग बघा, त्यांच्याकडून शिका. भरपूर गोष्टी आहेत त्यांच्याकडून शिकायला. आणि त्यांचा ब्लॉग बघताना मला खरंच रडायला आलं, का की त्यांच्यावर अन्याय झाला खूप. त्यांना मी टिकटॉकपासून बघत आलेली आहे. त्यांच्या मुलांसाठी त्यांनी काय जे करायला लागलेत ना ते योग्य करायला लागलेत. पण घाण काम तर करणं गेलेत ना. हे अभिमानाची गोष्ट आहे की त्या घाण काही काम करत नाहीत, कष्ट करूनच पोरांना सांभाळतात. तर प्लीज त्यांना कोणी पण तुम्ही टार्गेट करू नका, त्यांची लाईफ त्यांना जगू द्या. तर इकडं बघा एवढ्या चपात्या उरल्यात अजून. तर मी रात्री चपात्या काही बनवणार नाही, काही नाही. भात टाकला आणि भाजी केली आणि चपात्या त्या आहेत, आम्ही खाणार पोटभर. तर चला, माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.